श्रीमुख देईन लिंगन जिवे लिंबलोन उतरीन दावी रूप मज गोपिका रमणा ठेवील चरणावरी नाथा पुसता सांगेन हितबूज मात पुसता सांगेन हितबूज मात बैसोनी एकांत सुख गोष्टी दावी रूप मज गोपिका रमणा ठेवील चरणावरी माथा तुका म्हणे यासीन लावी उशीर तुका म्हणे यासीन लावी उशीर माझे अभ्यंतर जाणून या दावी रूप मज गोपिका रमणा ठेवील चरणावरी माथा विठ्ठला कोटि सूर्य समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्षो मंगलाय तनोहरि मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं कुण्डलरेकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव ऐसे करी तावी रूप मज गोपिका रमणा ठेवील चरणावरी नाथा। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी
देवांच्या आशीर्वादानं, संतांच्या कृपा प्रसादानं गेली 60 वर्षाची परंपरा ज्या अखंड हरिनाम सप्ताहाला आहे, अशा या सप्ताहामध्ये पहिल्या दिवसाची सेवा सर्व ग्रामस्थांच्या वतीनं माझ्याकडे आलेली आहे. जन्मोजन्मीचं काहीतरी पुण्य असेल, कारण माझ्यासारख्या एका शिक्षकाला मी जेव्हा आपल्या ह्या सप्ताहाची पत्रिका पाहिली, अतिशय प्रसिद्ध नाम मिळवलेले ख्यात कीर्त माऊली महाराजांसारख्यांचं काल्याचं कीर्तन आणि अशा संतांच्या मांदियाळीमध्ये पहिल्या दिवसाची सेवा करण्याचं भाग्य मला आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मिळालेलं आहे. आणि त्यामुळं ही पहिल्या दिवसाची सेवा हनुमंतरायांच्या ग्रामदेवतेच्या कृपेनं मी आपल्या समोर सादर करणार आहे. पहिल्या दिवसाच्या सेवेसाठी अभंग निवडलाय जगद्गुरु तुकाराम बुवा देहूकर. वारकरी संप्रदायामध्ये काही मानक ठरलेले आहेत, काही दंडक ठरलेले आहेत. ज्ञान म्हणलं, ज्ञानाचं मूर्तिमंत रूप म्हटलं की एकच नाव आपल्या समोर येतं, माझी माऊली ज्ञानेश्वरी. भक्तीचं मूर्तिमंत उदाहरण जेव्हा आम्ही पाहायला लागतो तेव्हा आमच्या समोर एकच नाव येतं, माझे संत नामदेव, की ज्यांच्या आग्रहाखातर त्या निर्गुणानं सुद्धा सगुण रूप घ्यावं आणि नामदेवाच्या हातानं नैवेद्य खावा, असे ते नामदेव महाराज. अहो, शांती म्हणजे काय? शांती या शब्दाची जर व्याख्या करायची असेल तर त्या शांती या शब्दाचा दुसरा अर्थ काय? काय अर्थ आहे? शांती ब्रह्म एकनाथ महाराज. अहो, कुणी 108 वेळा आपल्या अंगावर थुंकावं आणि नाथांनी म्हणावं की बरं झालं मला 108 वेळा गंगा स्नान घडलं. अहो, कुणीतरी आपल्या पत्नीच्या अंगावर बसावं आणि नाथाने पत्नीला म्हणावं, अगं ते बघ लेकरू तुझ्या खांद्यावर बसले, पडल बरं. याला म्हणतात शांती. आणि त्या शांतीचं मूर्तिमंत रूप म्हणजे आमचे संत एकनाथ महाराज. आणि असं म्हणतात की ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया, नामातयाचा किंकर तेने केला हा विस्तार. आणि शेवटी तुका झालासे कळस. वैराग्याचं मूर्तिमंत रूप जर कोणी असेल तर जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत. आणि म्हणून पहिल्या दिवसाच्या सेवेसाठी तुकाराम महाराजांचा हा मागणीपर प्रकरणातला 5 चरणाचा अभंग निवडला आहे. या अभंगाचा सोपा भावार्थ मी तुम्हाला सांगतो. तुकाराम महाराज त्या पंढरीच्या पांडुरंगाच्या समोर उभा आहेत आणि हात जोडून त्याला काय म्हणतायत, काय मागणी करतायत की हे देवा, मला ब्रह्मज्ञान नकोय. अरे, जे ब्रह्मज्ञान मिळाल्यानंतर आत्मस्थिती भाव प्राप्त होतो आणि मी आणि तू वेगळाच राहत नाहीस, तो आत्मस्थिती भाव सुद्धा मला नकोय. तर मला भक्तीचं वरदान दे. मला भक्त व्हायचंय आणि तू माझा देव हो. कारण भक्ताचे तू जे लाड पुरवतोस तसे ब्रह्मज्ञानी माणसाचे लाड पुरवत नाहीस, तसे आत्मस्थिती भाव प्राप्त झालेल्या माणसाचे लाड पुरवत नाहीस. भक्तांसाठी तू काय काय केलेस मी आता सांगत बसणार नाही, कारण तू पांडुरंग आहेस. म्हणून मला भक्ती पाहिजे, मला भक्त कर आणि तू माझा देव हो. पांडुरंग म्हणाले, अरे बाबा, मी होतो देव, तू हो भक्त, पण तू काय करशील, काय मागशील माझ्याकडून? करोडोची संपत्ती काय पाहिजे का तुला? कारण सामान्य माणसं देवाकडे काहीतरी प्राप्त करण्यासाठीच जातात. देवाकडून काहीतरी पाहायचंय, देवाकडून काहीतरी पाहिजे. पण तुकाराम महाराज असं म्हणतात की देवा, मला तुझ्याकडून काही पाहिजे नाही, मी फक्त काय करील, तुझं रूप पाहिजे, डोळे भरून तुझं रूप पाहिजे आणि तुला कडकडून मिठी मारी, तुला आलिंगन देईल आणि माझ्या या जीवाचं लिंब लोन करून मी तुझ्यावरून उतरून काढीन. देव म्हणले, झालं, एवढीच इच्छा आहे का?
एवढी इच्छा नाही देवा. त्याच्यामुळे काय करील मी? देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी साधिले. तसा मी तुझ्याजवळ येऊन बसल, निवांत तुझ्याजवळ येऊन बसल. कारण तुझ्यासारखी शांती या जगात कुठंच नाही बघ. या संसारातलं कुठलंही पद प्राप्त केलं तरी ती शांती प्राप्त होत नाही, आणि ती शांती मला तुझ्याजवळ प्राप्त होईल. आणि म्हणून मी तुझ्याजवळ येऊन बसल, आणि जेव्हा तू मला विचारशील तेव्हा मी माझ्या मनातल्या काही गोष्टी तुला सांगेल. आणि हे बघ देवा, आता मी तुला सांगायलो, याला उशीर लावू नकोस बरं. जसं एखाद्या हरणीच्या पाडसाला वाघाने धरलं आणि त्याच्या जीवाची जी तडफड होते ना, तुकाराम गाथा वाचताना आपल्या लक्षात येतं. ज्ञानेश्वरी वाचताना एक वेगळीच शांतता येते, आणि तुकारामांची गाथा वाचताना तुकारामांचा तो कोलाहल मनातला आपल्या लक्षात येतो. पाण्यातून मासा बाहेर काढल्यानंतर जशी तडफड होते ना, तशी तुकारामांची तडफड होते. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की हे देवा, की आता याला उशीर लावू नकोस, तू पटकन ये. जसा गजेंद्र मोक्षासाठी धावत आलास, जसा ध्रुवासाठी धावत आलास, जसा प्रल्हादासाठी धावत आलास, तसा तू माझ्याकडे धावत ये. एवढीच माझी तुझ्याकडे मागणी आहे. हा अभंगाचा सोपा सोपा अर्थ आहे. याच्यामध्ये काही अर्थ लपलेला आहे, तो आपल्याला या 1.5 तासामध्ये सोडवायचा आहे. आता 9:30 वाजून गेले. तर बघा, मी आहे मूळ माजलगावचा राहणार, तालुका माजलगाव, जिल्हा बीड. माझं गाव हरपी लिमगाव, छोटं गाव आपल्या बोर्डीसारखं. शिक्षक म्हणून लागलो. शिक्षक म्हणून माझी आता सेवा 22 वर्ष पूर्ण झाली. काहीतरी योग असतील पूर्वजन्मीचे, सहज मी गाव टाकलं बोर्डी ऑनलाईन फॉर्म भरण्यामध्ये, आणि मला हे गाव मिळालं. बरं, एकट्याला मिळालं नाही, जसं स्वाचीन ब्राह्मण म्हणतात का नाही, तसं दोघांना सुद्धा हे गाव मिळालं. काहीतरी हनुमंताची इच्छा असेल. मी काही फार कीर्तन केली नाहीत, पण आमच्या शाळेचे अध्यक्ष आहेत राजाभाऊ कदम, प्रसाद महाराज यांच्याशी परिचय झाला. ज्यांनी माझं पहिल्यांदा कीर्तन ठेवलं असे दिगंबरजी कदम आहेत. एकादशीच्या दिवशी आपल्या या मारुतीच्या मंदिरामध्ये आपण एक कीर्तन केलं, आणि जेव्हा सप्ताह इथे तयार होणार आहे, म्हणजे सप्ताहाची मीटिंग होणार आहे, तेव्हा मला 2-3 फोन आले, आणि असं लक्षात आलं की सगळ्याच ग्रामस्थांचं अनुमोदन आहे, म्हणजे ह्याला काहीतरी पूर्वसंचित आहे. आणि त्यामुळं सर्व ग्रामस्थांच्या अनुमोदनानं ही पहिल्यांदा मला इथं सेवा मिळाली. इथं येऊन मला आता 1 वर्ष होईल. अतिशय गुणी अशी मंडळी आहे, सहकार्य करणारी मंडळी आहे, शब्द खाली न पडू देणारी मंडळी आहे. आपण एखादी गोष्ट सांगावी, मग गावातील सर्व ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य असतील, माजी सरपंच असतील, शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व, आमचे पालक वर्ग, आणि सर्वेक्षण आल्यामुळं घरोघर जाऊन मी सर्वेक्षण केलेलं आहे. म्हणून सगळ्यांचा परिचय मला छान झाला, आणि आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छामुळं मी आज इथं पहिल्या दिवसाची सेवा करण्यासाठी उभा आहे. त्याला भाग्यही लागतं बघा. माझं काय, मी कधी वारी केली नाही अजून. फक्त लॉकडाऊन मध्ये मी ज्ञानेश्वरी वाचली. मी फार काही हरिपाठाला गेलो नाही, भजनाला गेलो नाही, पण कीर्तन करायची उर्मी मनात निर्माण झाली. आणि कीर्तनाचा प्राण काय असतो माहितीये का? कीर्तनाचा प्राण असतो मृदंगाचार्य, कीर्तनाचे प्राण असतात गायनाचार्य, कीर्तनाचे प्राण असतात टाळकरी. आणि ही एवढी सगळी गुणीजन मंडळी आज इथं मला लाभलेली आहे. मी ती त्या ईश्वराची कृपा समजतो. आपण सर्व वडीलधारी मंडळी, माता भगिनी, माझे विद्यार्थी, आपल्या सर्वांच्या साक्षीनं ही पहिल्या दिवसाची सेवा आपण भगवंताच्या दरबारामध्ये सुरू करूया. विठ्ठल पहा, अभंगामध्ये आमचे जगद्गुरु तुकोबा राय असं म्हणतात की देवा, मला ब्रह्मज्ञान नकोय, मला आत्मस्थिती भाव नकोय, मला भक्ती पाहिजे. मला सांगा, सर्व 6 शास्त्र वाचली,
उपनिषद वाचली, गीता वाचली, या सगळ्या 6 शास्त्र उपनिषदा गीता मधून जे काही सांगितलंय, आयुष्याचं ध्येय काय सांगितलंय? ब्रह्माची प्राप्ती, आयुष्याचं ध्येय सांगितलं. मग तुकाराम महाराज असं का म्हणत असतील बरं की मला ब्रह्मज्ञान नको? याची काही कारण असतील का? माझ्या मनात असा विचार आला की एखादी गोष्ट आपल्याला जर सहज साध्यच होत नसेल तर आपण म्हणतो जाऊ द्या, तिचा नाद सोडून दिलेला बरा. असं आमच्या जगद्गुरूंच्या बाबतीत आहे का की आपल्याला ब्रह्मज्ञान होऊच शकत नाही, आपल्याला आत्मस्थिती प्राप्तच होऊ शकत नाही, आणि नको बाबा देवा ते झंझटच नको, मला आपलं साधं भक्ती दे, असं म्हणणार आहेत का तुकाराम महाराज? तुकाराम महाराजांची गाथा वाचताना आपल्या लक्षात येतं, तुकाराम महाराज छाती ठणकावून देवाला सांगतात की तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हाला. तुकाराम महाराज असं म्हणतात की आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलले जे ऋषी साच भावे. ही तुकाराम महाराजांची शक्ती आहे. ते तुकाराम महाराज ठामपणानं असं म्हणतात की हे देवा, वेदांचा तो अर्थ आमासीच ठावा, हेरांनी वहावा भार. अहो नुसते वेद पाठ केल्यानंतर त्याचा अर्थ कळत नाही हो. आमच्या माऊलींनी चमत्कार करून दाखवला ना पैठण मध्ये. काय केलं? मृत्यू प्राणी जीवनी हा मृत्यू प्राणी जीवनी पुरुष केले स्त्रियेचे, पुरुष केले स्त्रियेचे, पुरुष केले स्त्रियेचे, पुरुष केले स्त्रियेचे, पुरुष केले मृत्यू प्राणी जेवले, पुरुष केले स्त्रियेचे, पुरुष केले पुरुष मृत प्राणी जिवंत केले, पुरुष केले स्त्रियेचे. त्या माऊलींनी ज्यांना कुणाला ज्ञानाचा अहंकार झाला त्यांचा अहंकार उतरवण्यासाठी माऊलींनी सांगितलं माझं नाव ज्ञानू आहे, आणि रेड्याचं नाव सुद्धा काय? ज्ञान. मी वेद म्हणतो आणि हा रेडा सुद्धा काय करी? वेद म्हणतो. म्हणजे फक्त वेदांचं पाठांतर केल्याने वेद काही समजत नाही. अहो या वेदाचं सार काय आहे, त्या उपनिषदांचं सार काय ते माऊलींनी सांगितलं, आमच्या नाथांनी सांगितलं. काय सांगितलं नाथांनी? की वेदाचे ही बीजाक्षरे हरी ध्वनी. आजकालच्या तरुणांना समजण्यासाठी सांगतो, जसं मोबाईल मध्ये पासवर्ड असतो, ते आपण हरवला आणि कितीदाही टाकला तरी मोबाईल ओपन होत नाही. तसं ते ब्रह्मज्ञान कळायचं असेल तर त्याचा पासवर्ड हरी. हरी हा पासवर्ड ज्याच्या अंतरंगात बसला, अजपा जप उलट प्राणाचा येथेही मनाचा. आणि त्या अर्थानं तुकाराम महाराज असं म्हणतात की वेदांचा तो अर्थ आमासीच ठावा, येरांनी वहावा भार माता. म्हणजे सगळंच तुकाराम महाराजांना प्राप्त आहे. अहो ते तर ब्रह्मज्ञानी आहेच, आत्मस्थिती भाव सुद्धा त्यांना प्राप्त आहे. अहो मृत्यूनंतर सुद्धा 3 वेळेस तुकाराम महाराज परत आले असं सांगतात. तुकाराम महाराजांच्या गाथा परत वरती आल्या असं सांगतात. आणि तुकाराम महाराजांच्या एका एका शब्दामधून वेद उपनिषद
साही शास्त्राचं ज्ञान कसं बाहेर पडत होतं ते आजही आपल्याला गाथा वाचताना लक्षात येतं. मग ते तुकाराम महाराज असे नसतील की आपल्याला ब्रह्मज्ञान कळतच नाही, आत्मस्थिती भाव नकोच आणि म्हणून नकोच देवान मला भक्ती दे. मग दुसरा प्रश्न काय असेल, मी फार चिंतन केलं या अभंगाचं. मग माझ्या लक्षात आलं की आता आजकाल नवीन पद्धत निर्माण झाली बघा. 1986 ची 10वीची बॅच त्यांचं गेट टुगेदर, 1990 ची 10वीची बॅच त्यांचं गेट टुगेदर. जुने विद्यार्थी जे आता खूप पुढे गेले, नोकरीला लागले, ते त्या शाळेत पुन्हा वापस येतात आणि एक दिवस पुन्हा त्या शाळेत विद्यार्थी होतात. जिथं आपण बसत होतो त्याच बेंचवर बसतात. जे आपले सर होते त्यांनाच बोलवतात, सरांना म्हणतात सर छडीनं मारा ना, कारण पुन्हा त्यांना तो शिक्षणाचा आनंद घ्यायचा असतो. तसं आमच्या तुकोबांना ब्रह्मज्ञान प्राप्त झालं, आत्मस्थिती भाव प्राप्त झाला, पण त्याच्याकडे जाताना जी प्रवासात मध्ये भक्ती होती ना, कशाचीच तमा नाहीये. एकटंच उठायचं आणि डोंगरावर जायचं, ही जी तुकोबारायांची स्थिती होती ना, ती स्थिती त्यांना पुन्हा अनुभवायची. आणि म्हणून तुकोबाराय असं म्हणतात की देवा, इथपर्यंत आलो रे मी, पण प्रवासातला जो आनंद होता ना बबन महाराज, तो प्रवासातला आनंद मला पुन्हा एकदा पाहिजे. आणि म्हणून मला काय करायचंय, भक्त व्हायचे, असं तुकाराम महाराजांना वाटत असेल. अशी दुसरी शक्यता आहे. तिसरी शक्यता काय, तुकाराम महाराजांनी पाहिलं असेल. काय पाहिलं असेल की माझ्यासारखं ज्याचं पूर्व संचित आहे, पूर्व सुकृत आहे, अहो 4 युगामध्ये मी भगवंताच्या सोबत अवतीर्ण झालो. 4 युगामध्ये ते तुकाराम महाराज, कधी ते प्रल्हाद बनले, कधी ते अंगद बनले, कधी ते उद्धव बनले, कधी ते नामदेव बनले. ते तुकाराम महाराज 4 युगामध्ये या भगवंताच्या सोबत आहेत. त्या तुकाराम महाराजांनी असा विचार केला असेल की भगवंता, मी तुझ्या सोबतचा असून, तुझा अंश असून या संसारामध्ये आलो, आणि या संसाराची माया अशी आहे की या मायेमध्ये माझं सुद्धा डोकं चक्रावून गेलं ना 30-40 वर्ष. मला सुद्धा पांडुरंग कळाला नाही. मी फार नेकीनं संसार केला. अहो मी गावोगाव जाऊन बाजार केला. अहो मी लोकांकडून कर्ज सुद्धा घेतलं, आपलं व्याज सुद्धा घेतलं, ते लिहून सुद्धा ठेवलं. एक रुपया इकडे तिकडे जाऊ दिला नाही. म्हणजे ही माया किती प्रचंड आहे. मी इथं आलो आणि मला सुद्धा या मायेनं गुंडाळून टाकलं. जनसामान्याला, माझ्या वारकऱ्यांना ब्रह्मज्ञान कधी होईल देवा, माझ्या वारकऱ्यांना आत्मस्थिती भाव कसा प्राप्त होईल देवा. त्याच्यामुळं तू काय कर, मला सुद्धा वारकरी कर, मला सुद्धा भक्ती दे, आणि मी त्यांच्या सोबत रमेल. आणि त्यांच्या सोबत रमून या भक्तीच्या मार्गामधून मी वारकऱ्यांना सुद्धा भजनाचा ठेका, देव कबीराचा शेला, देव एकनाथा घरी होता श्रीखंड्या झाला, देव जनीच्या जात्यात जात्या वरल्या ओव्यात, देव बांधतो घरोटा बहिणाईच्या काव्यात, काडी काडी पुण्याईची त्याच्या घरट्यात येई, देव देवळात नाही, देव राऊळात नाही. आणि ह्या संतांच्या चरित्रामधून हे लक्षात आलं. आणि म्हणून या भक्तीमधला जो आनंद आहे, तो आनंद तुकाराम महाराजांना पाहिजे. हे आत्मस्थिती भाव सगळ्यांना प्राप्त होणार नाही, पण भक्तीतला आनंद सगळ्यांना प्राप्त होतो का नाही सांगा. भक्तीतला आनंद प्राप्त होतो का नाही. अहो कानावर विठोबा रखुमाई असे स्वर पडतात, पक्वाजाचा लय ताल आपल्या कानावर पडते ना, आपोआप आपण डुलू लागतो. हा भक्तीमधला आनंद मी जसा घेतलाय तसा सगळ्यांना मिळू दे, असं तुकाराम महाराज म्हणतात. आणि म्हणून ते म्हणतात की मला भक्त व्हायचं, तुला देव व्हायचंय. मग देव म्हणाले, तुकोबा होतो बाबा तुझ्यासाठी देव, तू माझा भक्त होय आणि तुझ्यासाठी मी येतो, पण तू काय करशील हे दुसऱ्या चरणामध्ये. दावी रूप मद मद गोपिकर मना, दावी रूप मद मद गोपिकर मना, दावी रूप मद गोपिकर
सांगितलं की देवा मला भक्त व्हायचे. देवाने विचारलं की काय करू मी? तर तुकोबारायांनी आग्रह धरला की हे देवा, तू काय होय, कोणतं रूप घे? गोपिकांना रमवणारं रूप घे. पांडुरंगाच्या रूपात येऊ नकोस. कशामुळे तुकोबारायांनी गोपिकांनाच रमवणारं रूप मागितलं असेल बरं? काय त्याच्या मागे? हो, श्रीकृष्णांचं चरित्र आपण जेव्हा पाहू लागतो, भागवतात सुद्धा कुठलं चरित्र जास्त आहे वर्णन केलेलं? गोकुळातलं चरित्र जास्त आहे. आता ज्यांना श्रीकृष्ण आणि राधा कळत नाहीत, त्यांना असं वाटतं की ही रासलीला आहे. पण ज्याला भक्ती कळते, ज्याला भक्ती कळते, गोपिका रमणा म्हणजे काय ते कळायला लागतं. की हा गोकुळामधल्या ज्या गोपी होत्या ना सगळ्या, त्या सगळ्या गोपी गोपिका नव्हत्याच. त्या सगळ्या गोपिका कोण होत्या? ते ऋषीच होते सगळे. आणि ते ऋषी होते आणि त्यांची अशी इच्छा होती की मधुरा भक्ती आम्हाला करायची आहे, आम्ही गोपिका होऊ आणि तुम्ही आमचे नाथ व्हा. तुम्ही श्रीकृष्णाचं रूप घ्या आणि आम्ही तुमच्या गोपिका होऊन तुमची मधुरा भक्ती करू, तुमच्या नामाचं चिंतन करू. आताही जर तुम्ही गोकुळा वृंदावनात गेलात तर राधा 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 राणी जास्त आहे. कारण ही भक्तीची एक पद्धत आहे, ही गोपिकांची पद्धत आहे भक्तीची. आणि म्हणून त्याच्यामध्ये मला या गोपिका रमणांचं रूप दाखवा. आपल्याकडं यवतमाळ मध्ये एक संत श्रेष्ठ होऊन गेले, प्रज्ञाचक्षू संत श्रेष्ठ श्री गुलाबराव महाराज, जे जन्मताच कसे अंध आहेत. आणि ह्या गुलाबराव महाराजांनी 137 ग्रंथ लिहिले. ते ग्रंथ माझ्या वाचण्यात आले, त्यातले 15-20 ग्रंथ माझ्या वाचनात आले. आणि त्या ग्रंथामधून त्या गुलाबराव महाराजांनी कित्येकदा सांगितलं की मी ज्ञानेश्वराची कन्या आहे. आणि मी कोण आहे? मी एक गोपिका आहे, मी ज्ञानेश्वराची कन्या आहे. आणि त्या गोपिका असलेल्या गुलाबराव महाराजांनी असं लिहून ठेवलं की गोपिका होऊन त्या श्रीकृष्णाला पती मानणं आणि त्याची भक्ती करणं आणि त्याचं ते रूप पाहणं याच्यासारखं दुसरं सुख भक्ताच्या नशिबामध्ये दुसरं नाही. त्याच प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराजांनी लिहून ठेवलं की या पृथ्वीच्या तलावर वारकरी संप्रदाय हा सर्वात श्रेष्ठ संप्रदाय होईल आणि या संप्रदायाला संपूर्ण विश्वामध्ये मान्यता मिळेल. आणि आज आपल्याला त्याची अनुभूती येते. बघा, मी काही दिवसापूर्वी काही महाराजांची कीर्तनं पाहिली. पालवे शास्त्री महाराजांचं कीर्तन पाहू लागलो. रशियावरून एक विद्वान तिथं आलेले होते आणि त्यांनी त्यांच्या देशामध्ये एक माऊलीचं मंदिर स्थापन केलंय आणि तिथं ज्ञानेश्वरीची पारायण होता. पहा, म्हणजे कुठपर्यंत हे जे तत्वज्ञान सांगितलेलं आहे, त्या तत्वज्ञानाला जग भुललेलं आहे. ह्या तत्वज्ञानाकडे सगळ्या जगाचं लक्ष लागलेलं आहे. आणि म्हणून त्या प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराजांनी सांगितलं की हे गोपिका रमणाचे रूप आहे ते मला पाहायचंय. आणि पाहिल्यानंतर मी काय करील? तुझ्या चरणावर माथा ठेवीन. चरणावर माथा ठेवणं म्हणजे काय? संपूर्ण शरणागती पत्करणं. कुणाच्याही चरणावर माथा ठेवणं आणि देवाच्या चरणावर माथा ठेवणं याच्यात फरक आहे. या आपल्या माथ्यावर जे सहस्त्रदल चक्र आहे, या सहस्त्रदल चक्रापर्यंत जेव्हा आपल्या प्राणाचा प्रवास होतो आणि हे सहस्त्रदल चक्र उघडतं तेव्हा माऊली लिहितात आनंदाचे डोही आनंद तरंग. आणि तो माथा जेव्हा मी चरणावर ठेवतो पांडुरंगाच्या, त्यावेळेस मी माझी संपूर्ण शरणागती पांडुरंगाकडे देतो की आता तार किंवा मार, पांडुरंगा तूच काय करायचं ते कर.
मग पांडुरंग म्हणले काही हरकत नाही, मी गोपिका रमण म्हणजे कृष्णाचं रूप घेतो, तुझ्या चरणावर माथा ठेवतो. आता त्याच्यानंतर पुढे तुझी इच्छा काय? तर काय इच्छा आहे? पाहीन श्रीमुख. पाहीन श्रीमुख पाहीन श्रीमुख पाहीन श्रीमुख ज्या श्रीमुखाला पाहिल्यानंतर मी माझं जन्माचं दुःख विसरून जाईल. तुझ्या जीवाला, तुला स्वतःला मी आलिंगन देईल आणि तुझ्यावरून काय उतरून टाकील. अहो, देवाला काय अर्पण करावं? ज्यांनी देवालाच निर्माण केलंय तेच फुलं देवाकडे घेऊन जावं. ज्या प्रसादाची निर्मिती त्या देवाने केली तोच प्रसाद त्याच्या अंगावर चढवावा. ज्या वस्त्राची निर्मिती त्या पांडुरंगाने केली तेच वस्त्र त्याला द्यावेत. म्हणजे स्वतः आपण काय देतोय? आपल्याकडे जे त्यांनी निर्माण केले तेच त्याच्यावर वाहण्यासाठी आहे. तुकाराम महाराज म्हणतात की नाही, मी काही तुळशीपत्र किंवा हार किंवा तुझ्यासाठी वस्त्र नेणार नाही, तर मी काय करीन? माझ्या जीवाचं लिंब लोन म्हणजे माझा जीवच तुला काय करील? अर्पण करील. जसा त्या पंढरपूरच्या मंदिरामध्ये कानोपात्रेनं केला बघा, जीवाचं लिंबलोनच उतरून टाकलं. असे कितीतरी वारकरी संत आहेत ज्यांनी स्वतःच्या जीवाचं लिंबलोनच पांडुरंगासाठी उतरून टाकलं. मी तुझं श्रीमुख पाहिल आणि ते श्रीमुख पाहिल्यानंतर माझ्या जीवाचं लिंबलोन तुझ्यावर उतरून टाकील. कारण ते तुझं जे श्रीमुख आहे ते सगळ्या दैन्याचं, सगळ्या दुःखाचं नाश करणारं श्रीमुख आहे. म्हणून वारीमध्ये कितीही चालल्यानंतर, पाय सुजल्यानंतर सुद्धा त्याचं मुखदर्शन झाल्यानंतर हा जो शीन निघून जातो, ती शक्ती त्या पांडुरंगाच्या मुखामध्ये आहे. अहो, आमचे शंकराचार्य पंढरपूरला आले आणि त्यांनी लिहून ठेवलं की महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातुम मनिंद्रे. हरे कृष्ण संप्रदायाचे चैतन्य महाप्रभू पंढरपूरला आले आणि त्यांनी पांडुरंगाला पाहिलं कीच ते मूर्छित पडले, देहभानच विसरलं. अहो, त्या पांडुरंगांनी पाहिल्यावर आणि पांडुरंगाला पाहिल्यानंतर जी अवस्था झाली ती तुकाराम महाराजांनी लिहिली. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा. मग मी तुझं श्रीमुख पाहिल आणि मग त्याच्यानंतर मी काय करील? तर तुझ्याजवळ बसेल. तू जर मला पुसलंस तर मी माझं मनोगत तुला सांगेन. पुसता सांगेन हित गुज माझा, पुसता सांगेन हित गुज माझा, पुसता सांगेन हित गुज It's
तरच मी माझ्या मनातली गोष्ट तुला सांगेन. आणि एकांतात तुझ्या जवळ बसेल. कारण एकांताशिवाय परमात्मा भेटत नाही, गर्दीमध्ये कधीच भेटत नाही. जेव्हा आपण एकांत ज्या लोकांना एकांत आवडला ते लोक संत पदावर गेले. आमचे जगद्गुरु तुकोबाराय देऊत थांबले नाहीत. कुठे गेले? भंडाऱ्याच्या डोंगरावर गेले. ज्यांना ज्यांना एकांत आवडला त्यांना तो परमात्मा भेटला. आणि म्हणून मी एकांतात त्याच्या जवळ बसेल. आणि त्याच्यामुळं आता तू काय कर देवा, फार उशीर लावू नकोस. तुका म्हणे यासीन लावी उशीर, तुका म्हणे यासीन लावी उशीर, तुका म्हणे यासीन लावी उशीर,
माझ्या अल्प त्याबद्दल मी तुमचे मनापासून माफी मागतो, क्षमा मागतो. तुकोबारायांची अद्वैत ज्ञानापेक्षाही द्वैत ज्ञानावरची भक्ती या अभंगामधून आपण मांडण्याचा प्रयत्न केला. ते ब्रह्मज्ञान म्हणजे काय आणि ते ब्रह्मज्ञान प्राप्त करण्यामध्ये अडथळे कोणते कोणते येतात हे आपण पाहिलं. त्या ब्रह्मज्ञानाचे अधिकारी कोण तेही आपण पाहिलं. आणि हे सगळं पाहिल्यानंतर आपल्या लक्षात एक येतं की वारकरी संप्रदायामधली ही जी प्रस्थानत्रयी ग्रंथ आहेत, ज्ञानेश्वरी असेल, तुकारामांची गाथा असेल, या सगळ्यांचं चिंतन आपल्या आयुष्यभर हातातून घडावं. कीर्तन करण्यामागचा माझा मुख्य हेतू तोच आहे की कीर्तनाच्या निमित्तानं आपण चिंतनामध्ये जातो, नाहीतर आपण सरकारी नोकरीमध्ये आहोत. अनेक गोष्टी आहेत, पण आपल्यासारख्या मंडळीने अतिशय मोठ्या मनानं आपल्या सर्वांनी मला पहिल्या दिवसाची सेवा करण्याची संधी या इथं दिली. ही झालेली सेवा मी महारुद्र हनुमंताच्या आणि आपल्या सर्वांच्या चरणी अर्पण करतो आणि आजची सेवा इथे समाप्त करतो. उठो पार तुम्हा